गुड मॉर्निंग मित्रांनो. माझं नाव सुयोग किशोर वाघमारे आणि तुम्ही बघताय 400cc वाल. आणि ही आहे माझी डॉमिनार 400. हे जो सेटअप वापरतो आहे तो आहे DJI ॲक्शन 2, जो मी रिसेंटली बाय केला आणि बोललो की चला चालू करूया एक जरा मोठं ब्लॉगिंग, आगळा वेगळा, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी ट्राय करूया. आणि फोनमध्ये गाणी लावून कानात कॉर्ड, मस्त ट्रेंडी गाणी ऐकायचे आणि गाणे ऐकत एक नंबर तुझी कंबर काय चाल शेकी. गाडी पण शेकी शेकी आपली, जे आवाज करते का समोरचा शेकच झाला पाहिजे, हल्लाच पाहिजे, हादरलाच पाहिजे. आणि हा आमच्या खाली टर्फ बिल्डिंगचा. आणि जे ठाण्यात राहतात त्यांना माहिती असेल हा एरिया, रुस्तमजीचा एरिया. हा जिथून माझं जे जॉब आहे, ज्या कंपनीमध्ये मी काम करतो तिकडे जायला मला फक्त 15 ते 20 मिनटं लागतात. म्हणून मी घरातून आरामात निघतो. पण कधी कधी 1-2 मिनटं लेट झालं का सर पण ओरडतो. ठीक आहे, आता काय ऐकावंच लागेल, मनी इज इम्पॉर्टंट. आता हप्ते कुठून भरणार. हा जो मी रोड चाललो आहे, ह्या रोडपेक्षा जास्त स्पीड ब्रेकर, म्हणजे रोड कमी स्पीड ब्रेकर जास्त. नुसते स्पीड ब्रेकर आहे तर गाडी नुसती बाउन्स होते. अशी गाडी आहे आपली की जरा प्लेन रोड भेटला तर गाडी ऐकणारच नाही, तुफान आहे आपली गाडी. तर स्पीड ब्रेकरने एक हैराणी आणले, पण तरी पण एक ती सेफर साईड आहे की इथं सोसायटी एरिया जास्त आहे, त्यामुळे स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. एखाद दुसरा कोण आला आणि समजा आपल्यावरच केस पडणार, त्यापेक्षा ते स्पीड ब्रेकर बरे. पण काय नाही, थोड्या वेळासाठी स्पीड ब्रेकर आहे. त्यानंतर मोका रोड भेटतो, माझा फेवरेट पॅच आहे तिकडे. आणि गाडी तिथे सुसाट पळवतो. सुसाट इन द सेन्स की 60-70-80 ह्या रेंजलाच, की एवढे जोरात नाही पळवत, कारण मम्मी आमच्या शब्दात देऊन ठेवतात की गाडी पळवायचा नाही. मम्मी बघत असतील तर नाही पळवत मी गाडी, ठीक आहे. एक स्पीड ब्रेकर संपला का तुझ्या 100 मीटरच्या अंतरावर स्पीड ब्रेकर बांधून ठेवतो. एकाच दुसरे 2 ठीक आहे, एवढे माणूस वैतागल. इथून लास्ट स्पीड ब्रेकर, त्यानंतर रस्ता मोकळा, इथून आपली गाडी पळवायची सुसाट. माझा फेवरेट रोड चालू आहे, फेवरेट पॅच, जिथून मी रस्ता 2-3 मिनटाच्या आत कापतो आणि कंपनीमध्ये 5 मिनटात पोचतो. कधी ना इथं ट्रॅफिक, हवालदार उभा, तर ट्रॅफिक. चला अशी मला वाटलं का थांबवत्या. 1, 2, आपली महापालिकेची घंटा गाडी, ही म्हणजे इझी अशी मक्खन जाते, कळणारच नाही की 60-70 कधी पोचले गाडी. आणि हा रोड थोडा एवढा पण मेंटेन नाही, पण ठीक आहे, इथे गाडी पळवायला एवढी हरकत नाही, खड्डे वगैरे कमी आहे. पण जे लोक खाल्लेर भिवंडी साईडला जातात त्यांना माहिती असेल की रोड किती खराब आहे. जिथे खड्ड्याचा नेम नाही की कधी कुठून एक खड्डा येऊ शकतो, रस्त्यात गाडी खड्ड्यातनं पास होऊ शकते. म्हणून ड्राईव्ह सेफ. मला कसं आता पाठ झाला रस्ता, त्यामुळे मी पळवतो इथे गाडी. आणि डॉमिनार 400ची पॉवरच वेगळी आहे. म्हणजे हिची जे कॉम्पिटिटर आहेत ते असतील बेस्ट स्पीड वगैरे, जी ही गाडी रॉनेस देते ती कुठलीच गाडी नाही देत. म्हणजे आपल्याला जर फीचर लोडेड गाडी नसेल पाहिजे, हे फीचर्स ते फीचर, हां
ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे हे इम्पॉर्टंट आहे, पण ही गाडी जी रॉनेस देते ती कुठलीच गाडी रॉनेस देत नाही. 390मध्ये फीचर्स लोडेड आहेत, R310मध्ये फीचर्स आहेत, पण ही गाडी एक स्पोर्ट्स टुरर म्हणून एक परफेक्ट बाईक आहे कुठल्याही रायडरसाठी. ज्या रेंजमध्ये भेटते थोडीशी एक्सपेन्सिव्ह पडू शकते, पण ज्यांना एक कम्फर्ट गाडी चालवताना एक कम्फर्ट पाहिजे असेल, एक स्पोर्ट्स टुरर आहे म्हटल्यावर हिच्यावर आरामात बसून गाडी चालू शकतो. क्रुझरपेक्षा थोडी उंच तरी आरामात चालवण्यासारखी बाईक आहे, आणि स्पीड पण 100 अशी जाईल की मक्खन. आणि इथून माझं ऑफिस 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर आहे. करतो आता, काम तर करावंच लागेल, पैशासाठी करावंच लागणार मेहनत. तर घरातले बाहेर राहतात, 2 टाईपचं जेवण नाही भेटलं. घाई नुसता हॉर्न मारतोय, कसली घाई आहे काय माहिती याला. मागातपासून हॉर्न मारतो पागल झाला. जॉबवरनं सुटलो, 9:30 to 6 जॉब करणं म्हणजे कुल्यांची हालत एक अक्षरशः गरम होतात कुले, गरम. खिवची किती नरम असली ना तर ते जाणवतं अक्षरशः की बसून बसून त्यात गाडी पण बसून चालवायचे पण. आणि इथून त्यात प्रॅक्टिसला जायचं म्हणजे मी गेली 13-14 वर्ष झाली, लहानपणापासून वयाच्या 12 वर्षापासून मी एक खो खो खेळतो आणि ॲथलेटिक्ससुद्धा करतो. पण जे तिथे थकतो ही थकावट म्हणजे खूप बेकार ना. जागेवर बसून एका ठिकाणी काम करणं खूप खूप थकण्यासारखं काम आहे. आणि मुवमेंट पण नाही बॉडीमध्ये, टिफिन खाऊन पण जागेवरच बसून काम करा. जसे 6 वाजतात तशी मला घाई होते की मी कधी जातो आहे, निघतो आहे, प्रॅक्टिस करतो आहे. माझ्या बॉडीची हालचाल. आणि हा माझा कलीग ऑफिसचा ट्रॉनिनवर गेला, तो सेम आम्ही दोघंच सेम प्रोफाईल आहे, डिझाईन इंजिनियर. हां, तर मी ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो एका कंपनीमध्ये. कंपनीचं नाव नाही सांगू शकत, पण आहे ठीकठाक आहे कंपनी. आपला स्वतःचा खर्च निघण्यापुरता बरे, म्हणजे थोडा एक्सपिरियन्स घ्यायचा नवीन. याआधी मी ऐरोलीला होतो कामाला आणि त्यानंतर इथे शिफ्ट झाला आणि इथे 3-4 महिने झालेत मला शिफ्ट होऊन. आहे जरा नवीन एक्सपिरियन्स घेत राहायला पाहिजे आयुष्यामध्ये. आता माझा परत एक फेवरेट पॅच चालू आहे जिथे मी गाडी पळवतो. ह्या रोडवर जे खड्डे आहेत बेकार, खूप खड्डे आहेत खूप. आणि जो स्पीडमध्ये असेल तो तर खपलाच, संपलाच जमा. इथून थोडा स्मूथ रोड चालू होतो, पण हे जर रोड इम्प्रूव्ह झाले तर ही आजूबाजूची ग्रीनरी आहे ना तिला 4 चांद लागतील. हा माझा फेवरेट पॅच चालू, जिथून मी गाडी 70-80 तर मॅक्स मिनिमम. गाडीची जी पॉवर आहे, अरे यार, म्हणजे असं नाही सगळ्यांना आपली बाईक हीच असते, पण जी गाडी फील देते ना कुठल्याच गाडीने, मला मी खूप ट्राय केलेल्या बाईक्स, ही बाईक खूपच चांगली. हा थोडेसे इश्यूज आहेत बाईकमध्ये आणि असतात, ड्रॉबॅक्स असतात प्रत्येक गाडीमध्ये. सगळीच गोष्ट आपल्याला परफेक्ट नाही भेटणार, पण ही गाडी मला असं वाटतं की मेड फॉर मी आहे. मी एवढं पण गाडी पळवत नाही, पण माझे मित्र खूप पळवतात ही गाडी. आणि माझा एक मित्र तर बोलतो की मला की ही गाडी माझ्या हातात देऊ पण नको, मी खूप पळवेल ही गाडी. म्हणजे त्याला पॉवर आवडते, तो 390 फॅन आहे, पण त्याला डॉमिनर आवडणे ही खूप मोठी
मोठी गोष्ट आहे, कारण त्याच सेगमेंटमधल्या गाड्या दोन्ही पण. आणि हे रोड जर इम्प्रूव्ह झाले खरंच खूप खूप सुंदर एरिया, तर रोड्सचा थोडा प्रॉब्लेम. 10-15 मिनटामध्ये मी ग्राउंडवर पोचेल. इथे प्रॅक्टिस करेल थोडीशी बॉडीची हालचाल, कारण हेल्थ इज इम्पॉर्टंट. मनीसोबत हेल्थ पण सांभाळणं गरजेचं आहे. आता ढेऱ्या घेऊन फिरण्यापेक्षा थोडीशी मेहनत केलेली बरी, फिट राहिलेलं बरं. आता आजकाल लहान पोरांनासुद्धा हार्ट अटॅक वगैरे येतो, तर तुम्हीसुद्धा कोणी बघत असेल प्लीज स्वतःच्या हेल्थकडे जास्त लक्ष द्या. कामाव्यतिरिक्त थोडासा 1 तास स्वतःसाठी काढा, बाकी काय नाही, बाकी तुमची इच्छा. थोडा फास्ट फॉरवर्ड करतो आणि ग्राउंडवर जातो, प्रॅक्टिस करतो आणि मग तुम्हाला भेटतो. माझं घर राईट साईडला आहे आणि सरळ माझं ग्राउंड. तर जेव्हा 6 वाजतात तेव्हा माझी मम्मी मला डॉट या टायमाला कॉल करते. आत्ता पण माझा फोन वाजतो आहे, पण मी कॉल उचलत नाही मी सरळ, कारण मम्मी नेहमी बोलते घरी ये आणि मग ग्राउंडवर जा. पण तिथेसुद्धा माझे मित्र माझी वाट बघत असतात की आम्ही एकत्र जाऊन धावतो, फिटनेस करतो एकत्र. एक स्ट्रॉंग बॉन्ड आहे आमचा, आणि खूप वर्षापासून मी तिकडे जातो आहे प्रॅक्टिसला. ते सुटणं जरा कठीण आहे. मम्मी पण बोलते सारखा ग्राउंड करत असतो, ग्राउंडमध्ये जाऊन राहा. घरी गेलं का तीच मम्मी माझी जेवण मला आणून देते प्रेमाने, किती काही झालं तरी. आणि तिलासुद्धा माहिती आहे की खेळणं माझी गरज आहे, आणि ती गोष्ट मी सोडू नाही शकत. म्हणून ते पण मला सपोर्ट करतात, आणि लहानपणापासून आत्तापर्यंत सपोर्ट करत आले. थँक्यू मम्मी पप्पा. आणि जी आता मी गाडी चालवते ती पण माझ्या पप्पाची देण आहे. EMI मी जरी भरत असलो तरी या गोष्टी घेण्यामागे माझ्या पप्पांचा खूप मोठा हात आहे माझ्या मागे. ते नसते तर ही गोष्ट पॉसिबलच नसती झाली. थँक्यू पप्पा. आणि मम्मी नुसती नाही करत होती बाईकसाठी, की गाडी ॲक्सिडेंट या गोष्टी बघत असताना न्यूजमध्ये, पण तिने पण एखादी गाडी जेव्हा बघितली, अरे बापरे एवढी भली मोठी गाडी, तर ती पण शॉक, अरे एवढी चांगली गाडी घेतली तू. तर थँक्यू पप्पा त्या गिफ्टसाठी, आणि असेच मला गिफ्ट देत राहा. तर जरा राईट मारलं गल्लीतनं की माझं ग्राउंड येईल, ते मी प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस करून मग तुमच्याशी भेटतात. एवढीच्या गल्लीतनं गाडी काढायला म्हणजे स्कूटर घासली वगैरे खरंच जीवाला. मुलं कशी बाईक जपतात सगळ्यांना माहिती आहे. मुलांना तर स्पेशली माहिती असेल, बाईक म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम. गर्लफ्रेंड वगैरे नाही, बाईक वगैरे त्यांचं पहिलं प्रेम. पोचलो ग्राउंडवर, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळ. झोप प्रॅक्टिसमध्ये बस निघाला आहे आज. जाम दमलो आहे. टोटल 6 किलोमीटर आम्ही धावलो आहे आज. 6 किलोमीटरनंतर ही गाडी चालवायला जीवावर आले. पाय टेकवायला होत नाही गाडीवरनं. त्यात हेवी स्क्वॉट्स वगैरे, लेग एक्सरसाइज, आणि हा बोगदा रंगीबिरंगी. असा माझा होता दिवस. एक कॉर्पोरेट जॉब करून माझी फिटनेस लाईफ पण सांभाळणं हे कसं काय पॉसिबल आहे, मी ट्राय करते दाखवण्याचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.
नवीन नवीन जागा मी एक्सप्लोअर करणारच आहे, पण मी डेली लाईफमध्ये काय करतो हे सुद्धा मला दाखवायचं आहे की मिडल क्लास फॅमिली, कॉर्पोरेट जॉब, बाकीचे फायनान्स कसं सांभाळता येईल ह्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. चल, थँक्यू.